विकास आघाडीने उमेदवाराची घोषणा करून आघाडी घेतलेली आहे। महायुतीतून अद्यापही उमेदवार ठरत नाहीये। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे। पण भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आजही या जागेवरती दावा आहे। स्थानिक पातळीवरती निर्माण झालेल्या तिढ्याचे पडसाद आता वरिष्ठ पातळीवर देखील उमटायला सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांची बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला। राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। खरं तर श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये असं या ठिकाणी अनेकदा चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादीने पण तशी मागणी केलेली आहे। आणि तुम्ही पण म्हणत होता की जो उमेदवार असेल तो कमळावरती असावा। आता श्रीरंग बारणे यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की मीच उमेदवार असेल पण शिवसेनेचा असेल। मग आता भाजप काय करणार? त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। आमची भूमिका पहिल्यापासून हीच आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ लढवायला मिळावा आणि आम्ही तशीच मागणी आमच्या वरिष्ठांकडे लोकशाही पद्धतीने केलेली आहे। नरेंद्र मोदींच्या पाठीमागे जे 400 खासदार आपल्याला पाठवायचे त्यामध्ये मावळ लोकसभेचा खासदार हा 100% असणार। हे मावळचा खासदार त्या ठिकाणी असणार आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी दावा केलेला आहे की श्रीरंग बारणे उमेदवार नको, उमेदवार हा तुमचा असावा आणि यामुळेच हा उमेदवाराची घोषणा व्हायला थोडासा वेळ लागतोय। नाही, प्रामुख्याने बघितले की 2019 असेल, 14 असेल आणि 2009, 14 आणि 19 तिन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवलेली आहे। आणि आत्ताची आणि पूर्वीची समीकरण बघितली की त्या ठिकाणी आमची पिंपरी विधानसभा असेल, मावळ विधानसभा असेल आणि नुकतीच पोटनिवडणूक झालेली आहे मागच्या चिंचवड विधानसभेची, यामध्ये 1 लाखाच्या अधिक मताधिक्यांनी त्या ठिकाणी नाणेकाट्याला ती मतं मिळालेली आहे। तर मावळमधल्या भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या भावना आपण जाणून घेणारच आहोत। परंतु आता सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत।